श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ लेखमाला लेख क्रमांक 30। 14 भुवनांचे सार्वभौम स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ। श्रीपाद श्रीवल्लभ अष्टोत्तर शतनामावलीमध्ये श्रीपादांचे एक नाव आहे ओम चतुर्दश भुवन सार्वभौमाय नमहा। चतुर्दश म्हणजे 14, भुवन म्हणजे लोक, निवास आणि सार्वभौम म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा सर्वोच्च स्थान, अंतिम सत्ता, स्वतंत्र व्यक्तिमत्व ज्यावर कधीही कसलाही कुणाचाही दबाव नाही। पण या सर्वोच्च अधिकाराचा आणि श्रीपादांचा संदर्भ कसा येतो आणि श्रीपादांचे हे महात्म्य विशेष आपल्या सर्वसामान्य भक्तांपर्यंत कसं पोहोचले ते पाहूया। श्रीपादांच्या कृपेने 7.5 वर्षांची 7.5 दिवसात संपवून शंकर भट्ट तिरुपतीहून पुन्हा मागे येऊन कानिपाकम येथे पोहोचतो आणि श्रीपादांचा अनन्यसाधारण भक्त सेवक रजक तिरुमलदासांच्या घरी पोहोचतो। येथील 5 दिवसांच्या सत्संगात तिरुमलदास शंकर भट्टास सर्वोच्च ज्ञान प्रदान करतात। यावरूनही डेटा ट्रान्सफर प्रक्रिया किती वेगाने झाली असेल। देणारा ताकदीचा होता आणि घेणाराही क्षमतेचा होता। प्रत्यक्षात चरित्र नायक श्रीपाद श्रीवल्लभांनी स्वतःबद्दल खूप सारे ज्ञान शंकर भट्टास द्यायची वेळच नाही आली। धर्मगुप्तासोबत कुरवपुरात शंकर भट्टास प्रत्यक्ष श्रीपादांकडून जे काही ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळाले ते सर्व चरितामृताचा एक अल्प भाग आहे। असो, तिरुमलदास शंकर भट्टास श्रीपाद अवतरण्याच्या आधीपासूनची पूर्व पीठिका ते थेट समर्थ रामदास, श्रीधर स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि भविष्यात महासंस्थान निर्मिती याबाबत तपशीलवार ज्ञान शंकर भट्टास देतात। यामध्ये एक मोठा विषय येतो तो पिठापुरात श्रीपादांना आणि त्यांच्या संबंधित सर्वांना अतोनात त्रास देणाऱ्या नरसावधानीचा। तथापि श्रीपादांनी जसं कुणालाही शिक्षा केली नाही, त्याच न्यायाने त्यांनी नरसावधानीला देखील क्षमा केली व श्रीपादांना शरण जाऊन त्याने सृष्टीची निर्मिती कशी झाली हे सांगून कृतार्थ करण्याची प्रार्थना श्रीपादांना केली व त्यामुळे हा चतुर्दश भुवनांचा विषय चरितामृतात आला। हा विषय समजून घेण्यास अतिशय अवघड आहे। तथापि श्रीपाद यांवर काय सांगतात ते पाहू। पहिल्यांदा सृष्टी जलमय होती। परमात्म्याच्या अपरिमित शक्तीतील थोडीशी शक्ती जग निर्माण करण्यासाठी ब्रह्म झाली। या शक्तीच्या तेजामुळे सृष्टीच्या जलामध्ये सुवर्णमय अंडे तयार झाले, त्याचे नाव ब्रह्मांड। अशा अनंत प्रकारच्या ब्रह्मांडात श्रीपादांचे तेज व्यापून आहे। भारद्वाज महर्षींनी त्रेतायुगात पीठिकापूरमध्ये जो सवितृकाटक यज्ञ केला होता तो याच तेजाला आवाहन करण्यासाठी। ब्रह्मांडातील 14 भुवने म्हणजे लोक, स्वर्गलोक 5, मृत्यूलोक 1, सुमेरू पर्वत 1 आणि पाताळ लोक 7 अशा 3 गटात विभाजित आहेत। असे हे एकूण 14 भुवने। यातील मर्त्यलोक म्हणजे माणूस, आपण सर्व राहतो तो भाग, याला भूलोक, भुवरलोक असेही म्हणतात। पाताळ लोक हा 7 म्हणजे 7 पाताळांचा आहे। त्यांची नावे अनुक्रमे भूलोकापासून खाली अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल। यातील पाताल हा सर्वात खाली असून त्याच्या खाली गर्भोदक आहे। उदक म्हणजे जल, गर्भ म्हणजे जलमय सृष्टीतून ब्रह्मांड जेथून अनंत शेषाने उचलून धरले आहे ती जागा। भूलोकाखाली सूर्याचा प्रकाश पोहोचत नसल्याने पाताळ लोकात सदोदित अंधार असतो।
पाताळाच्या खाली वैकुंठ नगर असून त्यात श्रीमन नारायण असुरांच्या सोबत व वासुकी व सर्व श्रेष्ठ सर्वांसोबत शेषशायी होऊन राहतो. याला श्वेतद्वीप कार्य वैकुंठही म्हटले जाते. भूलोकामध्ये 7 समुद्र, सप्तसमुद्र आहेत. सन 1975 पर्यंत 7 समुद्रापार, 7 समुंदर पार असे शब्द लोकांच्या बोलण्यात असे. पृथ्वीपासून अनुक्रमे ते असे आहेत: लवण समुद्र, इक्षु रस समुद्र, सुधारस मदिरा समुद्र, सर्पिक लोणी तूप समुद्र, दधी समुद्र, क्षीर समुद्र, शुद्ध जल समुद्र. शुद्ध जल समुद्रानंतर चलाचल पर्वत, त्यानंतर चक्रवाल पर्वत व त्यानंतर लोकालोक पर्वत आहेत व यानंतर तपोभूमी आहे. सूर्यकिरणे लोकालोक पर्वतापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे त्याला अंधाराचा मोठा तर थर म्हणतात. भूलोक म्हणजे पृथ्वीवर सप्तद्वीप खंड कॉन्टिनेंट आहेत: जम्बू, प्लक्ष, शाल्मल, कुश, क्रौंच, शाक, पुष्कर. जम्बूद्वीप मध्यभागी असून त्यानंतर वरील क्रमाने द्वीपांनी एकमेकांना घेरत चाललेले आहेत. यांच्यानंतर 7 समुद्रांनी त्यांच्या क्रमाने या सर्व द्वीपांना घेरले आहे. या 7 पैकी फक्त जम्बूद्वीप मानवी वसाहतीस योग्य आहे, कारण इतर द्वीपांमध्ये अतिउष्ण, अतिथंड, अतिवर्षा आहे. त्यामुळे शास्त्रीय प्रगती नसताना काही मानवी टोळ्या वगळता तिकडे राहण्याचे धारिष्ट्य सहसा कोणी दाखवत नसे. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीवेळी हे 7 द्वीप आणि 7 समुद्र अनुक्रमे एकानंतर एक रचलेले होते. तथापि त्यानंतर कोट्यावधी वर्षात झालेल्या भूगर्भातील हालचालींमुळे, टॅक्टॉनिक मुव्हमेंट्समुळे ही मूळची रचना काही प्रमाणात अस्ताव्यस्त, डिस्टर्ब झाली असावी. यामधील मध्यवर्ती खंड म्हणजे जम्बूद्वीप, आजचा आशिया खंड, या जम्बूद्वीपात 9 खंड आहेत. त्यातील एक म्हणजे भारतखंड, ज्यात आपण सध्या राहत आहोत. हे 9 खंड असे आहेत: इलावृत्त म्हणजे सुमेरू पर्वत, भारत; बद्राक्ष भगवान हयग्रीव, हरी भगवान नृसिंह, केतुमाल भगवान कामदेव, रम्यक भगवान मत्स्य, हिरण्यमय भगवान कच्छप, उत्तरकुरु भगवान वराह, किमपुरुष भगवान रामचंद्र. मला असे वाटते, भारतवर्षासमोर कोणत्याही भगवानाचे नाव नाही, म्हणून बहुधा भगवान कल्कीसाठी ही जागा रिक्त ठेवली असावी. 5 स्वर्गलोक, ध्रुवलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक. जसा सप्त पाताळात कधी प्रकाश नाही, तसेच स्वर्गलोकात कधी अंधार नसतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कालगणना नाही. कालगणना फक्त भूलोकात आहे, कारण तिथे प्रकाश व अंधार यांची साखळी आहे. सुमेरू पर्वत, ब्रह्मांडात जसे सप्तद्वीप, सप्तसमुद्र आहेत, तसेच 7 पर्वत देखील आहेत. त्यांची अनुक्रमे नावं अशी आहेत: मेरू पर्वत, मंदराचल पर्वत, कैलाश पर्वत, हिमालय पर्वत, निषध पर्वत, गंधमादन पर्वत, रमन पर्वत. यातील मेरू किंवा सुमेरू पर्वत हा मध्यभागी असून त्याच्या दक्षिणेस 3 व उत्तरेस 3 अशी वरील पर्वतांची रचना आहे. जम्बूद्वीपातील इलावृत्त द्वीपात सुमेरू पर्वताचे स्थान आहे. आजचा केदारनाथ, गढवाल प्रांत म्हणजे सुमेरू पर्वत. याची उंची पुराण ग्रंथात ब्रह्मांड रचनेत 84,000 योजन सांगितली आहे आणि 1 योजन म्हणजे आजचे जवळपास 8 किलोमीटर. 10,82,000 किलोमीटर पृथ्वीच्या व्यासाच्या 85 पट आपली सूर्यमाला या सुमेरू पर्वताभोवती फिरते. यातील 16,000 योजन
भूपृष्ठाखाली असून 16,000 योजन भूपृष्ठावर तळपायथा येथे आहे, तर उर्वरित 52,000 योजन वर अवकाशात आहेत. सुमेरू पर्वत भौतिक, आधिभौतिक, आध्यात्मिक विश्वाचा केंद्रबिंदू आहे व याच्या शिखरावर सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक स्थित आहे. या सुमेरू पर्वताच्या भूलोकातील मध्यबिंदू व वरील ध्रुव लोकातील मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषेला मेरू रेखा म्हणतात आणि या भोवती आपली सूर्यमाला फिरते. या भूमध्य बिंदूपासून आपल्या ब्रह्मांडाचे कवच, भिंत, अंधाराची भिंत 24,50,00,000 ब्रह्मांड योजन दूर आहे. ब्रह्मलोकावर विद्यास्थान श्रीनगर आहे, त्याच्यावर महाकैलास व त्याच्यावर कारण वैकुंठ आहे. भूलोकात मानव जिथं राहतो त्याला भूगोल म्हणतात. ब्रह्मांडात फक्त भूलोकात स्थूल शरीराने राहता येते. भूलोक ही पुण्यप्राप्तीची कर्मभूमी आहे. प्रलय, पाताळ, भूलोक व ध्रुवलोक प्रलयात नष्ट होतात. त्यावरील महरलोक अंशतः नष्ट होते आणि त्यावरील अंडभिंतीपर्यंतचे लोक कधीही नष्ट होत नाहीत. याप्रमाणे नरसावनीच्या विनंतीस अनुसरून त्याच्यावर कृपा करून श्रीपादांनी नरसावधानेस सृष्टीरचना विश्लेषण करून सांगितली आणि यानंतर श्रीपाद जे बोलले ते या सर्व सृष्टीरचनेच्या पलीकडील आहे. श्रीपाद सांगतात की दत्त तत्वाचा अनुभव येण्यासाठी तुम्हाला कितीतरी जन्म घ्यावे लागतील. वर सांगितलेल्या ब्रह्मांडा पलीकडील अनंत प्रकारच्या ब्रह्मांडात दत्त तत्व व्यापून आहे. या तत्वाच्याही पलीकडे एकमेव महातेज, तेजस्वी, महाराशी असलेले हे दत्त तत्व आहे आणि तेच तत्व असलेले दत्तप्रभू तुझ्या समोर श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहेत. अनंत ब्रह्मांडाची सृष्टी, रक्षा, लय करणारा एकमेव प्रभू मी आहे. माझ्या वरद हस्ताने मी तुला म्हणजे नरसावधानीस आशीर्वाद देत आहे. यानंतर मोठा स्फोट झाला आणि श्रीपाद श्रीवल्लभ अंतर्धान पावले. यावेळी श्रीपाद फक्त 1 वर्षाचे होते. सन 1994च्या चैत्र शुद्ध चतुर्दशीला जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी मला आशीर्वाद दिला त्यावेळीही स्फोट झाला आणि खाडकन शुद्धीवर आलो. श्रीपादांनी नरसावधानीस एक रहस्य सांगितले की जे आजोबा बापनाचार्यांच्या घरी राहतील ते पवित्र होतील, तर मला त्या 3 कमानी असलेल्या घरात 2011 ते 2014 या 3 वर्षे कालावधीत राहण्याचा योग सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराजांच्या कृपेमुळे प्राप्त झाला. तेथे असताना एका पहाटे मी दृष्टांतात पाहिले की तेथील एका दारास चौकोनी कुलूप लावून दार बंद करण्यात आले. पहाटे उठून मी बाहेर आलो आणि विचारणा केली की रात्री कुठे कुलूप लावले का? तर त्या नतद्रष्टाने बापनाचार्यांचे मूळ देवघराच्या जागेस कुलूप लावून ते बंद करून टाकले होते. तेथूनच श्रीपादांनी माझी तेथून बाहेर पडायची वाटचाल हळूहळू सुरू केली. तेच सार्वभौम आहेत. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.